आज मला या कुर्तीपासून काहीतरी करायचं होतं. विचार करत होते की काय करता येईल. कापड तर खूप चांगला होता, फेकूही वाटत नव्हतं. म्हणून मी पोलपाटसाठी रुमाल तयार करते. कारण चपाती करताना पीठ साईडला पडून रोज मला साफ करावं लागतं. म्हणून म्हटलं याचंच काहीतरी तयार करावं. त्यासाठी मी पोलपाटच्या आकारापेक्षा थोडंसं मोठं असलेलं ताट घेतलंय. त्याला बाजूने मार्किंग करून कापड कट करून घेतला. कापडाचे 4 भाग तयार केले सेम, म्हणजे थोडं जाड पण होईल आणि पोलपाटसुद्धा हलणार नाही. नंतर खालचे 2 कापड सरळ ठेवले आणि वरचे 2 कापड उलटे ठेवून पिना लावून घ्यायच्या, म्हणजे कपडा हलत नाही शिलाई मारताना. साईडला अर्धा इंच सोडून शिलाई मारून घ्यायची. थोडीशी जागा ठेवायची, म्हणजे पूर्ण शिलाई नाही मारायची, म्हणजे उलटं करता येतं. नंतर कट मारून घ्यायचे. उलटं करायचं आणि कशाच्या तरी मदतीने असं सरळ करून घ्यायचं. नंतर वरून शिलाई मारून घ्यायची. आता जो सोडलेला भाग होता तो थोडासा कापड आतमध्ये घालून शिलाई मारून घ्यायची. बघा किती छान रुमाल तयार झालाय. दोन्ही बाजूनेही आपण याला यूज करू शकतो. तुम्हाला माझी ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला बाय.